हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आज आपण नवीन चॅप्टर सुरू करतोय, लेसन नंबर 5 सबसिडियरी बुक्स. सो तुम्हाला आतापर्यंत आपण जे लेजर जर्नल हे सगळं बघितलेले त्याचे बेसिक्स तुम्हाला आता कळलेले असतील की जर्नल म्हणजे काय. जर्नल इज अ बुक ऑफ प्राईम एंट्री, हे तुम्हाला आतापर्यंत कळलेलं आहे. आणि लेजर इज अ बुक ऑफ फायनल एंट्री, म्हणजे जर्नल मधनं पोस्टिंग करतो आपण फायनल बुक्स मध्ये. जर्नलच्या थोड्याशा लिमिटेशन्स अशा आहेत की जेव्हा एखादी स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल ना, त्यावेळेला आपण जेव्हा जर्नल एंट्रीज करतो तेव्हा त्या एका छोट्या स्केलमध्ये त्याची ट्रान्झॅक्शन होत असतात आणि ती ट्रान्झॅक्शन पटकन रिट्रीव्ह करायला, एखादं जर का जुनं ट्रान्झॅक्शन रेफर करायचं असेल तर आपल्याला सोपं जातं त्याच्यातनं करायला, कारण ट्रान्झॅक्शन कमी असतात. पण जसं जसं बिझनेस वाढत जाईल, बिझनेस ग्रो होत जाईल, ट्रान्झॅक्शन वाढत जातील, नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन जेव्हा क्वांटिटी वाईज नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन जेव्हा वाढतात त्यावेळेला एक जर्नल प्रॉपर मध्ये त्या सगळ्या एंट्रीज करून नंतर त्या रेफर करणं हे खूप क्रिटिकल होतं. म्हणजे एक तर ते टाइम कन्झ्युमिंग असतं, एनर्जी कन्झ्युमिंग असतं. सो जेव्हा एखादा मोठ्या बिझनेसमध्ये जर्नल मेंटेन करायचं असतं ना, त्यावेळेला ते जर्नल प्रॉपर या फॉर्मॅटमध्ये न मेंटेन करता त्याचे सब डिव्हिजन्स करून त्याची सब बुक्स तयार केली जातात. त्यांना सबसिडियरी बुक्स असं म्हणतात. जर्नलचे सब डिव्हिजन्स केलेली आहेत ऑन द बेसिस ऑफ द नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन्स. So what are subsidiary books? Subsidiary books are the subdivisions of the journal according to the nature of transaction. So nature of transaction म्हणजे काय? आपण परचेसचं ट्रान्झॅक्शन करतोय तर सगळी परचेसची ट्रान्झॅक्शन्स, दीज आर अ टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन विच इज अ काइंड ऑफ परचेसेस ट्रान्झॅक्शन. सेल्स ट्रान्झॅक्शन, सगळी सेल्सची ट्रान्झॅक्शन, सगळी कॅशची ट्रान्झॅक्शन. सो आपल्याला नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन काय डिफाईन करता आलं की दीज आर ऑल परचेसेस रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स, दीज आर ऑल कॅश रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स. सो आपण त्याचं जर एक सेपरेट बुक मेंटेन केलं की ओनली परचेस ट्रान्झॅक्शन्स विल बी रेकॉर्डेड इन दिस पर्टिक्युलर बुक. सो अशी जर डिव्हाइड करायची म्हटली तर तुमच्या समोर आता स्क्रीनवरती एक चार्ट दिसतोय. त्या चार्टमध्ये तुम्हाला ऍक्च्युअली कोणती कोणती बुक्स मेंटेन केली जातात ते दिसत आहे. सो बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये बेसिक दोन प्रकार आहेत, प्रायमरी बुक किंवा बुक ऑफ ओरिजिनल एंट्री आणि बुक ऑफ फायनल एंट्री म्हणजे सेकंडरी बुक. ते आपल्याला लेजर आहे हे माहिती आहे. आता प्रायमरी बुक मध्ये आपण दोन पार्ट करू शकतो. एक तर जर्नल प्रॉपर. जर्नल प्रॉपर म्हणजे आपण जे जर्नल पाहिलं ते. और सबसिडियरी बुक्स, हे सुद्धा प्राईम बुक्सच आहेत, ओरिजिनल बुक्सच आहेत. पण सबसिडियरी बुक्स म्हणजे काय? ते आर अ टाइप ऑफ जर्नल. कोणती कोणती आहेत? देर आर टोटल 7 टाइप्स ऑफ सबसिडियरी बुक्स. परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक, कॅश बुक, बिल्स रिसिवेबल बुक, बिल्स पेएबल बुक, अशी त्याची 7 प्रकार आहेत. आता ही जे बुक्स मेंटेन केली जातात ना, ही मी मगाशी सांगितलं तसं त्यांच्या नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन प्रमाणे त्यांचं ग्रुपिंग केलेलं आहे. सो परचेस बुक मध्ये जिथे क्रेडिट परचेसेस असतात, पर्टिक्युलरली क्रेडिट परचेसेस, असं मी का म्हणते, कारण तुम्ही जर 5वा टाइप पाहिला तर तो कॅश बुक आहे. कॅश बुक इन्क्लुड्स ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन वेअर कॅश इज इन्व्हॉल्ड. कॅश म्हणजेच कॅश आणि बँक दोन्ही ट्रान्झॅक्शन बरं का, म्हणजे नुसतं कॅश नाही. सो जिथे कॅश आणि बँक इन्व्हॉल्ड आहे ती सगळी ट्रान्झॅक्शन कॅशबुक मध्ये रेकॉर्ड होतात. मग जेव्हा आपण क्रेडिट परचेस करतो, जेव्हा परचेसेस टू क्रेडिटर अशी एंट्री होते, तिथे कॅश ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व होत नाही. मग ते ट्रान्झॅक्शन कुठे रेकॉर्ड करायचं? परचेस बुक मध्ये, राईट. सो परचेस बुक इज अ बुक वेअर ऑल द क्रेडिट परचेसेस आर रेकॉर्डेड, अंडरलाईन क्रेडिट. जर कॅश परचेसेस असतील, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अशी जर एंट्री आली, कॅश अकाउंट आलं, किंवा टू बँक असतील तर बँक अकाउंट आलं, तर ते त्या प्रकारची एंट्री कॅशबुक मध्ये केली जाते. सो तुम्हाला हे बायफर्केशन कळलं पाहिजे. सेल्स बुक म्हणजे काय? ऑल द क्रेडिट सेल्स आर रेकॉर्डेड इन द सेल्स बुक. जसं परचेसचं मी सांगितलं तसंच सेल्सशी रिलेटेड. नाउ व्हॉट इज परचेस रिटर्न बुक? परचेस जसं क्रेडिट परचेसेस आहेत तसंच क्रेडिट परचेस वरचे परचेस रिटर्न, ऑल द क्रेडिट परचेस रिटर्न. जर परचेस रिटर्न कॅश मध्ये असेल तर तो कॅश बुक मध्ये येईल. जर क्रेडिट परचेस रिटर्न असेल तर तो परचेस रिटर्न बुक मध्ये जाईल. क्रेडिट सेल्स रिटर्न असेल तर तो सेल्स रिटर्न बुक मध्ये जाईल. आता बिल्स रिसिवेबल्स आणि बिल्स पेएबल्स म्हणजे काय? जर कोणाची बिल्स असतील जी आपल्याला रिसीव्ह व्हायची आहेत किंवा पेएबल आहेत, हे तुम्हाला 12th मध्ये हा इलॅबोरेटेड एक मोठा बिल ऑफ एक्सचेंज असा एक चॅप्टर आहे. एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला बिल्स
म्हणजे काय असतं ते. सो आपण समजा आपण एक क्रेडिट ट्रान्झॅक्शन केलेलं आहे सेल्सचं. सो आपण 45 डेजचं क्रेडिट दिलं समोरच्या पार्टीला. सो नाव ही इज अ डेटर, द अदर पार्टी इज अ डेटर नाव. सो डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशी आपण एंट्री केली, सेल्स बुक मध्ये रेकॉर्ड केलं. नाव 45 डेज नंतर आपल्याला तो समोरची पार्टी पेमेंट करणार आहे, तोपर्यंत आपल्याकडे पैसे नाहीयेत. पण इन द मीन व्हाईल जर आपल्याला पैशांची गरज असेल तर आपण काय करू शकतो, जो इनव्हॉइस आपण रेज केलेला आहे त्या डेटरवरती, त्या इनव्हॉइसची कॉपी घ्यायची, बँककडे जायचं, आपली जी बँक आहे त्या बँकेकडे जायचं, बँकेला आपण तो इनव्हॉइस दाखवून त्यांच्याकडनं तो डिस्काउंटिंग करून घेऊ शकतो आणि बँकेकडनं ते पैसे आपण घ्यायचे आणि 45 डेज नंतर जेव्हा ते ड्यू होतील पैसे तेव्हा बँक त्या डेटरकडे जाऊन ते पैसे वसूल करतं. अशी एक नॉर्मल कन्सेप्ट आहे. सो त्याला म्हणायचं बिल डिस्काउंटिंग किंवा बिल्स रिसिवेबल्स. तर त्याला आता ह्या पर्टिक्युलर केसमध्ये बिल्स रिसिवेबल होतं, कारण समोरच्या पार्टीकडनं पैसे येणार होते, डेटरकडनं पैसे येणार होते. समजा बिल्स पेएबल असतील तर क्रेडिटर जो आहे त्याच्या बाबतीत बिल्स पेएबल असतात, कारण दॅट अमाऊंट इज पेएबल टू हिम. याला बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल असं म्हणतात. सो बिल्स रिसिवेबल बुक आणि बिल्स पेएबल बुक अशी दोन्ही बुक सेपरेटली मेंटेन केली जातात, कारण ती ऑफिशियल बुक्स आहेत. सो देर आर टोटल 8 बुक्स. आपण आतापर्यंत 8 बुक्स पाहिली. कोणती? परचेस बुक, सेल्स बुक, क्रेडिट परचेस, क्रेडिट सेल्स रेकॉर्ड होतात. परचेस रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक ज्याच्यामध्ये क्रेडिट सेल्स रिटर्न, क्रेडिट परचेस रिटर्न रेकॉर्ड होतात. कॅश बुक, ऑल कॅश ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. बिल्स रिसिवेबल्स बुक, बिल्स पेएबल्स बुक. आता जेव्हा कोणतीही जर्नल एंट्री आपल्याला करायची असते तेव्हा त्याची कॅटेगरी सर्च करायची, त्याचा नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन सर्च करायचं आणि ते त्या बुकमध्ये एंट्री करायची. तुमच्या समोर 7 बुक्स दिसत आहेत. समजा त्या 7 कॅटेगरीज मध्ये ते ट्रान्झॅक्शन कुठेही त्या 7 कॅटेगरीज मध्ये बसत नसेल तर फायनली ते जर्नल बुक मध्ये लिहायचं, जर्नल प्रॉपर मध्ये लिहायचं. मग जर्नल प्रॉपर मध्ये कोणत्या एंट्रीज जातात? फॉर एक्झाम्पल फिक्स्ड ऍसेट्स परचेस्ड. फिक्स्ड ऍसेट परचेस, मशिनरी परचेस केली आपण ऑन क्रेडिट, किंवा मशिनरी अकाउंट मशिनरी परचेस केली आपण ऑन क्रेडिट. सो मशिनरी अकाउंट डेबिट टू क्रेडिटर अकाउंट. आता ह्याच्यामध्ये परचेसेस आहे का? हे नाहीये. परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे का? नाहीये. आपण कुठलंही मटेरियल परचेस नाही केलेलं, फिक्स्ड ऍसेट परचेस केलेली आहे. मग ती जर्नल प्रॉपर मध्ये एंट्री होते. किंवा डेप्रिसिएशन ऑन ऍसेट, सो डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट, हे जर्नल प्रॉपर मध्ये होतं. किंवा काही काही वेळेला आपल्याला प्रोव्हिजन्स करून ठेवायला लागतात, किंवा सॅलरी पेएबल दाखवायची आहे, सॅलरी अकाउंट डेबिट टू सॅलरी पेएबल अकाउंट, हे जर्नल प्रॉपर मध्ये एंट्री करायला लागते. सो ह्या ज्या सगळ्या एंट्रीज आहेत ज्या या 7 कॅटेगरीज मध्ये बसत नाहीत त्या आपण जर्नल प्रॉपर मध्ये एंट्री करायची असते. व्हॉट इज द नीड ऑफ सबसिडियरी मेंटेनिंग सबसिडियरी बुक्स किंवा इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनिंग सबसिडियरी बुक्स? मग अशी मी तुम्हाला एक सांगितलं होतं की सबसिडियरी बुक्स का मेंटेन करतात? जिथे लार्ज नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स असतात ना तिथे तुम्हाला कॅटेगरायझेशन करायला लागतं, सब डिव्हिजन करायला लागते ऍज पर द नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन. सो नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन प्रमाणे तुमच्याकडे जर बुक्स मेंटेन्ड असतील तर त्याचे काय काय फायदे आहेत, ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत, तिथे नीड, इम्पॉर्टन्स, ऍडव्हान्टेजेस, फीचर्स काही पण म्हणा, खाली हेच लिहायचं. So firstly, nature of transaction. A separate book is maintained for a similar type of transactions, like all credit purchases are recorded in purchase book, all cash transactions are recorded in cash book. त्याच्यामुळे तुम्हाला जर कुठलंही कॅश ट्रान्झॅक्शन चेक करायचं असेल तर तुम्ही कॅश बुकच ओपन कराल, बरोबर. सो हे टाइम सेव्हिंग आहे. सो दुसरं फीचर काय आहे किंवा इम्पॉर्टन्स काय आहे? टाइम सेव्हिंग. रिट्रिव्हिंग ओल्ड ट्रान्झॅक्शन फ्रॉम द बुक्स इज इझियर अँड टाइम सेव्हिंग. जुनं एखादं ट्रान्झॅक्शन तुम्हाला रिट्रीव्ह करायचंय, कधीतरी 4 महिन्यांपूर्वीचं एखादं ट्रान्झॅक्शन रिट्रीव्ह करायचंय, तर तुम्हाला माहितीये की हे परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे, हे सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे, तुम्ही इमिजिएटली ते बुक काढून फक्त रेफर केलं तर कळेल. हेच जर का एकच जर्नल प्रॉपर मेंटेन करत असतो तर पानं मागे जा 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 सापडणं शक्य नाही तुम्हाला ते पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. सो इथे क्रोनॉलॉजिकली सगळं लिहिलेलं असतं. एक पर्टिक्युलर बुक मध्ये शोधणं हे केव्हाही सोपं जातं. डिव्हिजन ऑफ वर्क. डिफरंट एम्प्लॉईज कॅन बी अलॉटेड टू डिफरंट बुक्स सो दॅट इट विल इम्प्रूव्ह देअर एफिशियन्सी अँड रिड्यूस द एरर्स. आपल्याकडे जेव्हा कोणताही स्टाफ काम करत असतो ना तेव्हा त्यांना जर आपण डिव्हिजन ऑफ वर्क करून दिलं की रिसिवेबल्स किंवा परचेसेस एका माणसाने बघायचं, सेल्स एका माणसाने बघायचं. लार्ज स्केल कंपनीजमध्ये असं असतं की एक डिव्हिजनच वेगळी असते, परचेस बघणारा पूर्ण डिव्हिजनच वेगळी असते, सेल्स बघणारी पूर्ण डिव्हिजनच वेगळी असते. सो ते एफिशियंटली फक्त त्या एकाच जॉबवर काम करू शकतात. सगळं बघण्यापेक्षा एकच जॉबवरती ते फोकस करू शकतात. Quick access. Separate books allow to access the transactions quickly and make the future references easy. फ्युचर रेफरन्सेस का लागतात आपल्याला? की आपण सेम पार्टीकडनं परचेस करायचंय, मग लास्ट परचेस आपण कधी केला होता, तेव्हा त्यांनी काय रेट लावला होता, तेव्हा त्यांच्याकडनं आपण काय परचेस केलं होतं, मटेरियल काय होतं, त्याचे डिटेल्स काय होते, हे सगळे आपल्याला जर रेफर करायचे असतील
फ्युचर परचेससाठी, तर तो रेफरन्स क्विक रेफरन्स असतो. आयडेंटिफिकेशन अँड रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, इझी टू व्हेरीफाय अँड आयडेंटिफाय द एरर्स अँड क्विकली रेक्टिफाय इट. समजा कोणतेही एरर्स झाले, ट्रायल बॅलन्स जेव्हा आपण करतो तेव्हा जर एरर्स सापडल्या ना, तर आपल्याला बुक वाईज एरर्स रेक्टिफाय करणं सोपं जातं किंवा ऍक्सेस करणं म्हणजे आयडेंटिफाय करणं पण सोपं जातं. बेस फॉर फायनान्शियल स्टेटमेंट्स, हा बेस आहे. जर्नल प्रॉपर इज अ बेस. हे आपल्याला पहिल्या लेक्चरपासून मी सांगत आले तुम्हाला की जर्नल प्रॉपर मध्ये जर तुमची एंट्री चुकली की तुमचं फायनल अकाउंट चुकणार. फायनल जी स्टेटमेंट्स बनवायची असतात ती सगळा बेस तुमचा आहे तो जर्नल प्रॉपर वरती आहे. सो जर्नल प्रॉपरचीच हे सबडिव्हिजन्स असल्यामुळे जर जर्नलच्या परचेस बुक मध्ये एंट्री करायची चुकली, तुमची अमाऊंट चुकली, काहीही चुकलं, पार्टीचं नाव चुकलं, काहीही चुका झाल्या, परचेसच्या ऐवजी सेल्स बुक मध्ये एंट्री झाली, सेल्सच्या ऐवजी परचेस बुक मध्ये एंट्री झाली, काहीही चुकलं तर तुमचं फायनल जे काही स्टेटमेंट फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवायचे असतात ती चुकणार आहे. सो हा बेस आहे. सबसिडियरी बुक्स हेल्प ऍज द बेस ऑफ प्रिपेरिंग द फायनान्शियल स्टेटमेंट्स. ठीक आहे, हा झाला आपलं नीड ऑफ अँड इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनिंग सबसिडियरी बुक्स. आता मी तुम्हाला कॅश बुक सांगणार आहे. कॅश बुक हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तुमच्या पेपरमध्ये कॅश बुक वरती प्रॉब्लेम्स येतात. ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला पूर्ण मार्क त्याचे मिळाले पाहिजेत. मी प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला नीट सॉल्व्ह करून दाखवणार आहे. लक्षपूर्वक बघायचं आहे. सिंगल कॉलम कॅश बुक असू देत, नाही तर डबल कॉलम कॅश बुक असू दे, हे टाइप्स काय काय असतात ते पण मी एक्सप्लेन करणार आहे. मुळात कॅश बुक म्हणजे काय हेच एक्सप्लेन करणार आहे. आता आपण कॅश बुक बघूया. सो कॅश बुक, what is a cash book? All cash and bank transactions only are recorded in the cash book. Only underline करा. ओनली का म्हटलेलं आहे मी, कारण कॅश आणि बँक ट्रान्झॅक्शन सगळी कॅशबुक मध्ये रेकॉर्ड होतात. ती सोडून जी काही ट्रान्झॅक्शन ती उरलेल्या सबसिडियरी बुक्स मध्ये रेकॉर्ड होतील. सो ओनली कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन कॅश बुक. फॉर एक्झाम्पल कॅश परचेसेस, कॅश सेल्स, एक्सपेन्सेस इन कॅश, रिसिट्स इन कॅश एक्सेट्रा, असे खूप तुम्हाला एक्झाम्पल्स मिळतील. आपण जर्नल करताना, लेजर करताना ज्या बेसिक जर्नल एंट्रीज बघितल्या तिथे सगळीकडे आपण ही ट्रान्झॅक्शन बघितलेली आहेत. इग्नोर ऑल क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. कॅशबुक मध्ये कुठलंही क्रेडिट ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होत नाही. रिमेंबर दिस. क्रेडिट ट्रान्झॅक्शन साठी कोणती बुक्स आहेत? उरलेली जी 6 बुक्स आहेत ती क्रेडिट ट्रान्झॅक्शन साठीची आहेत, ती लक्षात ठेवायची. कॅश ट्रान्झॅक्शन फक्त इथे रेकॉर्ड करायचे. Cash book has a debit balance or zero balance, but it cannot have a credit balance. का असं का असू शकतं? तर ह्याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते की तुमच्याकडे समजा 500 रुपये आहेत. आता तुमच्या खिशामध्ये पाकिटात तुमच्या 500 रुपये आहेत. तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि एक तुम्हाला खूप चांगली कोणती तरी एक वस्तू दिसलेली की जिची किंमत 550 आहे. तुमच्याकडे जर कॅशबुक मध्ये 500 रुपीज असतील तर तुम्ही 550चा एक्सपेंडिचर करू शकाल का? ऑब्व्हियसली नाही. निगेटिव्ह कॅश तुम्ही असं सांगू शकाल का की हे 50 रुपीज मी दिले तसं समज, असं होऊ शकतं का? तो माणूस तुमचा ऍक्सेप्टच करणार नाही. आणि समजा त्यांनी ऍक्सेप्ट केलं तर तो काय म्हणतो, 50 रुपये नंतर आणून द्या. दॅट मीन्स दॅट ओनली फॉर दॅट 50 रुपीज यू हॅव डन अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन, की तुम्ही त्या डेटला ते सेटल करत नाहीये ट्रान्झॅक्शन. तुम्ही उद्या जाऊन ते उरलेले 50 रुपये देणार आहात. सो ओनली फॉर अप टू दॅट 50 रुपीज दॅट इज देर इज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. मग कॅश ट्रान्झॅक्शन कितीचं झालं? ओनली 500. सो जर तुमच्याकडे 500 रुपीज असतील देन अँड देन ओनली यू कॅन एक्सपेंड दॅट अमाऊंट अप टू 500 अँड नॉट मोर दॅन दॅट. ओके, सो 500 रुपीज जर पूर्ण खर्च झाले तर बॅलन्स 0 येणार. 500 मधले 400 झाले खर्च तर बॅलन्स 100 येणार. दॅट टू अ डेबिट बॅलन्स, बिकॉज द रिसिट साइड इज हेवियर दॅन द एक्सपेंडिचर साइड. ऑलवेज रिमेंबर. याचाच अर्थ कॅशबुक कॅन हॅव अ डेबिट बॅलन्स ऑर अ झिरो बॅलन्स, बट इट कॅनॉट हॅव अ क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स इज अ निगेटिव्ह बॅलन्स. तो कॅशबुक मध्ये असू शकत नाही. कॅशबुक इज अ जर्नल ऍज वेल ऍज अ लेजर. का असं लिहिलेलं आहे? जर्नलचे जे सबसिडियरी बुक सब डिव्हिजन्स करतात त्यातलं एक सब डिव्हिजन कॅशबुक आहे. राईट. सो देअरफॉर कॅशबुक इज अ जर्नल. कॅशबुक इज अ बुक ऑफ प्राईम एंट्री सिन्स इट इज अ टाइप ऑफ जर्नल. म्हणजे ते जर्नल पण आहे. आणि कॅशबुक जेव्हा रिप्रेझेंट करतात ना, आपण लेजरच्या वेळेला पाहिलेलं आहे, कॅशबुक किंवा कॅश अकाउंट हे कसं रिप्रेझेंट करतात? टी फॉर्म मध्ये, लेजर फॉर्म मध्ये डेबिट क्रेडिट लिहून करतात. आपण बघितलेले ते. मग जेव्हा लेफ्ट हँड साईडला डेबिट लिहिलेलं असतं, राईट हँड साईडला क्रेडिट लिहिलेलं असतं, दॅट मीन्स इट इज अ लेजर. सो इट इज ऑल्सो अ लेजर सिन्स इट इज अ समरी ऑफ ऑल कॅश ट्रान्झॅक्शन्स अँड इट गिव्स अ बॅलन्स ऑफ कॅश ऍट द एंड. लेजर म्हणजे काय सांगितलं आपण? लेजर इज अ समरी ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स अँड इट हॅज गॉट अ बॅलन्स ऑर अ नील बॅलन्स.
बरोबर आहे, म्हणजे ते लेजर पण आहे. सो हे तुम्हाला गिव्ह रिझन्स मध्ये विचारू शकतात हे सेंटेन्स की कॅशबुक इज अ जर्नल ॲज वेल ॲज अ लेजर, प्लीज एक्सप्लेन. त्याच्यामध्ये तुम्ही हे खाली मी जे लिहून दिलेले ते लिहिणार आहात. त्याच्यानंतर इट हॅज गॉट 2 साइड्स. लेजर आहे ना, लेजरला 2 साइड्स असतात, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इंडिकेट्स द रिसीट्स म्हणजेच डेबिट साइड, अँड राईट हँड साइड इज अ क्रेडिट साइड, दॅट इज अ पेमेंट साइड. टाइप्स ऑफ कॅशबुक्स आहेत. टाइप्स ऑफ कॅशबुक जे तुम्हाला आता स्टडी करायला आहेत ते कोणते कोणते टाइप्स आहेत ते सांगते मी तुम्हाला. सिंपल कॅशबुक किंवा सिंगल कॉलम कॅशबुक. सिंगल कॉलम कॅशबुक हेच फक्त कॅश ट्रान्झॅक्शन साठी मेंटेन केलं जातं. इथे बँक ट्रान्झॅक्शन येत नाहीत, ओनली कॅश ट्रान्झॅक्शन. मग बँक बुक मध्ये कॅश ट्रान्झॅक्शन जशी कॅश सिंगल कॉलम कॅशबुक मध्ये मेंटेन केली जातात, तसं बँक बुक मध्ये फक्त बँक ट्रान्झॅक्शन मेंटेन केली जातात. ठीक आहे, कळलाय दोन मधला फरक. मग डबल कॉलम कॅशबुक म्हणजे काय, जिथे कॅश आणि बँक ट्रान्झॅक्शन दोन्ही रेकॉर्ड केली जातात एकाच कॅशबुक मध्ये. हा, याला म्हणायचं डबल कॉलम किंवा 2 कॉलम कॅशबुक. त्याच्यानंतर आहे पेटी कॅशबुक. पेटी कॅशबुक म्हणजे पेटी या वर्डचा अर्थ आहे स्मॉल. जे स्मॉल अमाऊंट ऑफ ट्रान्झॅक्शन होतात ना, छोट्या छोट्या अमाऊंटची जी ट्रान्झॅक्शन होतात त्याला पेटी कॅशबुक असं म्हणायचं. ठीक आहे, ते सेपरेटली मेंटेन केलं जातं. हे चारही तुम्हाला आता स्टडी करायला आहेत. त्यातला आपण आता पहिल्यांदा बघतोय सिंपल कॅशबुक. सो सिंपल कॅशबुक म्हणजे काय, सिंपल कॅशबुक इज ऑल्सो नोन ॲज अ सिंगल कॉलम कॅशबुक. जसं लेजर असतं ना आपलं, सेम लेजरचा फॉर्मॅट असतो जो सिंपल कॅशबुक किंवा सिंगल कॉलम कॅशबुक मध्ये वापरला जातो. ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स अँड नॉट बँक ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड हिअर. डेबिट साइड इंडिकेट्स द रिसीट, क्रेडिट साइड इंडिकेट्स द पेमेंट. डेबिट साइड रिसीट म्हणजेच कॅश बॅलन्स इन्क्रीजेस. नाव कॅश अकाउंट इज अ रिअल अकाउंट. बरोबर आहे ना, cash account is a real account. It is an asset. It is a real account. Debit what comes in, credit what goes out. When the cash comes in, the cash balance increases. बरोबर आहे. सो डेबिटला जेव्हा एखादी अमाऊंट डेबिटला लिहितो ना आपण, रिसीट साईडला लिहितो, त्यावेळेला तो कॅश बॅलन्स इन्क्रीज होणार आहे. जेव्हा आपण तो क्रेडिटला लिहिणार आहोत तेव्हा कॅश बॅलन्स डिक्रीज होणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. डेबिट कॅश बॅलन्स इन्क्रीज, क्रेडिट कॅश बॅलन्स डिक्रीज. हे मी तुम्हाला सांगतेय ह्याच्यासाठी की ज्या वेळेला आपण कॅशबुक लिहायला घेऊ तेव्हा आपण हा रूल फॉलो करणार आहोत. वेदर द कॅश इज कमिंग इन ऑर गोइंग आउट. इफ द कॅश इज कमिंग इन, डेबिटला लिहा. इफ द कॅश इज गोइंग आउट, क्रेडिटला लिहा. मी आता तुम्हाला स्पेसिमेन दाखवतेय कॅशबुकचा. हा जो स्पेसिमेन आहे हा तुम्हाला लेजर फॉर्मॅट जसा असतो त्याच पद्धतीने समोर दिसतो, फक्त डेबिट आणि क्रेडिटला एक एक कॉलम ऍड झालाय. ते कुठला मी तुम्हाला सांगते. सो स्पेसिमेन जर तुम्हाला पेपरमध्ये ड्रॉ करायला आला तर तुम्ही सुरुवात कुठून करता, इन द बुक्स ऑफ असं आपल्याला आधी डोक्यावर लिहायचं असतं. कोणाच्या बुक्समध्ये आपण लिहितोय, कोणाच्या व्ह्यू पॉईंट पण बघतोय ते आधी आपल्याला लिहायचं आहे. सो इन द बुक्स ऑफ कोणाचे बुक्स ते लिहिलं, सिंपल कॅशबुक. त्याच्या खाली लेजर जसं तुम्ही आता तसा स्पेसिमेन ड्रॉ करायचा, डेबिट क्रेडिट सगळं लिहायचंय. डेबिट साईडला डेट आहे आणि पर्टिक्युलरच्या ऐवजी मी रिसीट असं लिहिलेलं आहे आणि रिसीट नंबर आहे त्याच्या पुढे. सो व्हॉट इज अ रिसीट नंबर, जेव्हा आपल्याला कोणी पेमेंट करतं म्हणजे आपल्याला पैसे मिळतात त्यावेळेला आपल्याला त्यांना एक रिसीट द्यायची असते. फॉर एक्झाम्पल तुम्ही कधी डॉक्टरकडे गेलात तर डॉक्टरकडे जेव्हा ते फी देता, तुम्ही डॉक्टरची काही कन्सल्टेशन फी देता, त्यावेळेला तुम्हाला लगेच एक पावती देतात ना, त्याच्यावरती नंबर लिहिलेला असतो, रिसीट देतात ते तुम्हाला. ही जी रिसीट आहे तर ती प्रत्येक बिझनेस एंटरप्राइजेस त्यांना मिळालं कुठलेही पैसे असतील त्या पार्टीला समोरचे रिसीट देतात, दॅट वी हॅव रिसिव्ड द अमाऊंट. प्रत्येक जण करतोच असं नाही, इट इज नॉट मॅन्डेटरी, पण जे करतात त्यांच्याकडे तो रिसीट नंबर मेंटेन केला जातो, तो तिथे लिहायला पाहिजे. LF, LF इथे का आहे, कारण जर्नल बुक आहे. बेसिकली कॅशबुक इज अ टाइप ऑफ जर्नल. सो आपल्याला लेजर फोलिओचा रेफरन्स इथे लिहायचा आहे. अमाऊंट काय आहे ती, त्या ट्रान्झॅक्शनची अमाऊंट. क्रेडिट साइड, क्रेडिट साइडला डेट आहे, पेमेंट्स आहेत, कारण पेमेंट केल्यानंतर आपण ते क्रेडिटला लिहिणार आहोत कॅशबुकच्या. वाउचर नंबर, जसं पैसे मिळाले तेव्हा आपण रिसीट बनवली तसंच पैसे जेव्हा दिले, जेव्हा आपण कोणाला पेमेंट केलं ना तेव्हा एक वाउचर बनवतात. वाउचर म्हणजे काय, त्या वाउचरमध्ये सगळे डिटेल्स असतात, कशासाठी पेमेंट केलं, कुणाला पेमेंट केलं, किती अमाऊंटचं केलं, कुठल्या बिलच्या अगेन्स्ट केलंय का, व्हॉट एव्हर जे काही डिटेल्स असतील ते तिथे लिहिलेले असतात. सो त्याला वाउचर नंबर, एक युनिक रेफरन्स नंबर असतो, तो तिथे लिहायचा आणि अमाऊंट लिहायचे. ठीक आहे. आता हे जे तुम्हाला खालती लिहिलेलं दिसतंय ना ते लेजर मध्ये, हे तुम्हाला स्पेसिमेन ड्रॉ करताना लिहायचं नाहीये, पण मी तुम्हाला कळण्यासाठी, तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून ते लिहिलेले. सो तुम्हाला स्पेसिमेन विचारलं तर ते खालचं लिहू नका, फक्त डेट, रिसीट, रिसीट नंबर वगैरे हा जो हेडर आहे तेवढं लिहायचं, खालचं ब्लँक सोडायचं. सो रिसीट साईडला ऑब्व्हियसली रिसीट साईड म्हणजे मी मागाशी काय सांगितलं, जेव्हा कॅश इन्क्रीज होईल, व्हॉट कम्स इन इज कॅश. सो व्हेन द कॅश कम्स इन, रिसीट होईल,
त्यावेळेला ते डेबिटला लिहायचंय. मग अशी कोणती कोणती ट्रान्झॅक्शन असतात जिथे कॅश इन्क्रीज होणारे, रिसीट होणारे, त्याचे मी काही तुम्हाला एक्झाम्पल समोर दिलेले आहेत. फर्स्ट ट्रान्झॅक्शन कोणत्याही बिझनेसचं काय असतं, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. ओनर काय करतो, बिझनेसमध्ये कॅश घेऊन येतो टू स्टार्ट द बिझनेस. बिझनेस स्टार्ट होतो मुळात कॅशमधनं, कॅपिटलमधनं. सो कॅपिटल जे काही कॅशमध्ये आलेलं आहे, सो कॅश इज कमिंग इन टू द बिझनेस अँड हु इज द गिव्हर, कॅपिटल ओनर. सो कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट अशी एंट्री असते, म्हणून इथे टू कॅपिटल अकाउंट आलंय, कॅश इन्क्रीज झाली. टू सेल्स अकाउंट, कॅश सेल्स असतील तर कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट एंट्री करतो. कॅश सेल्सला पण कॅश इन्क्रीज होते म्हणून टू सेल्स अकाउंट आलं. इन्कम, आपल्याला इंटरेस्ट मिळतो, रेंट मिळतं, डिव्हिडंड रिसिव्ड असतं किंवा रेंट मगाशी सांगितलं मी, असं कुठल्याही प्रकारचा हे असेल, काय म्हणतो आपण, इन्कम असेल ज्यांनी कॅशमध्ये ते इन्कम मिळालेलं आहे, अशा वेळेला सुद्धा आपण कॅश अकाउंट डेबिट टू इन्कम अकाउंट असं लिहितो. मग ते इन्कम कोणत्याही प्रकारचं असू शकतं. मग ते जे इन्कम असेल, टू इंटरेस्ट अकाउंट लिहा, टू डिव्हिडंड अकाउंट लिहा, टू रेंट अकाउंट लिहा वगैरे, जे काही इन्कम असेल ते आपण तिथे लिहिणार, कारण कॅश अकाउंट डेबिट टू इन्कम अकाउंट असतं. टू डेटर अकाउंट, आता डेटर अकाउंटच्या आधीचं फर्स्ट ट्रान्झॅक्शन क्रेडिट सेल्स असणारे हे लक्षात घ्या. जो सेल आपण केलेला आहे तो डेटर म्हणजे क्रेडिट सेल आहे. डेटर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशी एंट्री आहे. इन फ्युचर त्या डेटरने आपल्याला पैसे दिलेले आहेत, सो कॅश अकाउंट डेबिट टू डेटर अकाउंट अशी एंट्री आहे, म्हणून इथे टू डेटर झालं. ठीक आहे, त्यांनी कॅश दिली, कॅश इन्क्रीज झाली म्हणून डेबिटला लिहिलं. बिल्स रिसिवेबल्स, जसे डेटर्स असतात तसे बिल्स रिसिवेबल्स पण आपल्याला रिसिव्ह होणार असतात, ते झाले समजा रिसिव्ह, तर कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल्स अकाउंट. ठीक आहे, सो कॅश अकाउंटच्या डेबिटला ज्या ज्या ट्रान्झॅक्शनमुळे कॅश इन्क्रीज होणार आहे ते सगळं डेबिटला येणार आहे. मग तशी पेमेंट साईडला काय काय असू शकेल, ज्यांनी कॅश पे होते ती सगळी ट्रान्झॅक्शन क्रेडिटला जाणार. बाय परचेसेस अकाउंट, कॅश परचेसेस करतो आपण, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश, अशा केसमध्ये कॅशला क्रेडिट येतं, बाय परचेसेस असं लिहितो आपण. तसंच बाय एक्सपेंडिचर, सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश, सॅलरी पे केली तर सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश, इंटरेस्ट पे केला इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू कॅश, स्टेशनरी परचेस केली स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश. मग बाय सॅलरी, बाय स्टेशनरी, बाय काय सांगितलं मी अजून, रेंट, असे सगळे क्रेडिटला येणार आहेत. ड्रॉइंग्स अकाउंट, ड्रॉइंग्स कधी येतं, जेव्हा ओनर बिझनेसमधनं कॅश विथड्रॉ करून घेऊन जातो. सो ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट म्हणून बाय ड्रॉइंग आलं. क्रेडिटर अकाउंट, मग अशी मी सांगितलं डेटर्सच्या बाबतीत की ओरिजिनल एंट्री डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स होती, लेटर ऑन दॅट डेटर पेड द अमाऊंट टू अस. तसंच आपण क्रेडिट परचेस केलेत, सो परचेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर अशी ओरिजिनल एंट्री होती, लेटर ऑन वी पेड कॅश टू दॅट डेटर. सो कॅश इज गोइंग आउट, डेटर इज द रिसिव्हर, क्रेडिटर इज द रिसिव्हर, क्रेडिटर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट म्हणून इथे बाय क्रेडिटर. सेम बिल्स पेबल्स साठी, बिल्स पेबल्स पे जर केली तर बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश. कळतंय, अशी कोणतीही ट्रान्झॅक्शन याच्यात येऊ शकतात. पेमेंट साईडला दिलेली अमाऊंट कॅश इज गोइंग आउट, कॅश डिक्रीजेस, डेबिट साईडला कॅश इन्क्रीजेस म्हणजे रिसिट्स येणार सगळ्या. ठीक आहे, आता ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स लिहिलाय मी. मागाशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, कॅश अकाउंट नेव्हर हॅज अ क्रेडिट बॅलन्स, इट ऑलवेज हॅज अ डेबिट बॅलन्स, म्हणून टू बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहिलेले, ते चेंज होणारच नाही. झिरो बॅलन्स असेल तर काहीच येणार नाही ओपनिंगला, किंवा फर्स्ट ट्रान्झॅक्शन असेल तरी काही येणार नाही. पण क्लोजिंग बॅलन्स मात्र बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि ब्रॉट डाऊन ऑन द डेबिट साइड असाच येणार. म्हणून तो जर ब्रॉट डाऊन बॅलन्स असेल तर डेबिट ओपनिंग बॅलन्स आणि क्रेडिटला क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला लिहायचा, बॅलन्स ब्रॉट डाऊन डेबिटला करायचा. कळलंय? सो दिस इज अ स्पेसिमेन ऑफ कॅश बुक. लक्षात आलंय? स्पेसिमेन ड्रॉ करताना मगाशी मी सांगितलं तसं खालचं काहीही ड्रॉ करायचं नाहीये, फक्त स्पेसिमेन ड्रॉ करायचं. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये मी सिम्पल कॅशबुकचे प्रॉब्लेम्स घेणार आहे 1-2 आणि मग आपण 2 कॉलमदार कॅशबुक बघायला घेणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर पर्यंत